हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीसीए, बीबीए, बीबीएम आणि बीएमएस एक्झामसाठी आपण 15 एमसीक्यूज कॉम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची मूलभूत माहिती यावरती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं आणि तुम्ही जर हे सिरीज बघितली तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात या युनिटमध्ये, या घटकामध्ये. ओके. तर तुम्ही जर हे एक्झाम टार्गेट करत असाल तर व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला आपण न वेळ वाया घालता आपल्या टॉपिककडे वळूया. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, विच युनिट इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग द डाटा रिसिव्हर फ्रॉम द युजर इनटू अ कॉम्प्युटर अंडरस्टँडेबल फॉर्मॅट. म्हणजे कोणता युनिट जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे जे की जे डाटा रिसिव्ह होतो ते कॉम्प्युटर अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये ते कन्वर्ट करत असतो. तर कोणता युनिट आहे ते आपण बघणार आहोत. ऑप्शन ए आहे मेमरी युनिट, त्यानंतर बी आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, सी आहे इनपुट युनिट आणि डी आहे आउटपुट युनिट. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी. इनपुट युनिट जे आहे ते डाटा जे आहे ते कन्वर्ट करत असतो अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, the input machine which originated in the United States around 1880s is a म्हणजे 1880 मध्ये कोणता इनपुट मशीन जे आहे ते ओरिजिनेट केलेला होता ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे माऊस, बी आहे जोस्टिक, सी आहे कीबोर्ड, बी आहे बारकोड रीडर. राईट ऑप्शन काय आहे? कीबोर्ड. कीबोर्ड मध्ये आपण काय करतो, हे जे कीबोर्ड आहे जे जे की 1880 मध्ये ओरिजिनेटेड झालेला आहे, तयार केलेला आहे युनायटेड स्टेट अमेरिकामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कीबोर्ड मध्ये काय करतो आपण, वेट टाईप वगैरे करतो. सगळं ऑपरेटिंग सिस्टम जे आहे आपण ऑपरेट जे आहे, लॅपटॉप असो किंवा मग कॉम्प्युटर असो, तर ते सगळं आपण जे आहे कशाने ऑपरेट करतो? कीबोर्डने. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द ओनली लँग्वेज विच द कॉम्प्युटर अंडरस्टँड इज, तर कोणती लँग्वेज आहे जे की कॉम्प्युटर समजतो, स्टँड करतो? कोणती लँग्वेज आहे? असेंब्ली लँग्वेज, बायनरी लँग्वेज, बेसिक आणि सी लँग्वेज. सी लँग्वेज आहे मित्रांनो, ऑप्शन बी याचा राईट ऑप्शन आहे, बायनरी लँग्वेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डज द कॉम्प्युटर स्टँड फॉर? सगळं कॉम्प्युटर जे आहे लॉंग फॉर्म काय आहे? ए आहे कॉमनली ऑपरेटेड मशीन यूज इन टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च. ही आहे कॉमनली ऑक्युपाइड मशीन यूज इन टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च. त्यानंतर कॉमनली ऑपरेटेड मशीन यूज्ड इन टेक्निकल अँड एन्व्हायरमेंटल रिसर्च. त्यानंतर कॉमनली ओरिएंटेड मशीन यूज्ड टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च. राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन ए राईट ऑप्शन आहे, कॉमनली ऑपरेटेड मशीन यूज्ड इन टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च. विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल आणि एज्युकेशनल रिसर्च हे तुम्ही लक्षात ठेवा. हे कॉमनली ऑपरेटेड, ऑक्युपाइड आणि ऑपरेटेड यामध्ये पण तुम्ही आपण याला करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल डिव्हाइस ऑफ कॉम्प्युटर? फिजिकल डिव्हाइस कोणता आहे? ऑप्शन ए आहे हार्डवेअर, बी आहे सॉफ्टवेअर, सी आहे सिस्टम सॉफ्टवेअर आणि डी आहे पॅकेज. काय याचा? ऑप्शन ए हार्डवेअर जे आहे ते फिजिकल डिव्हाइस आपण त्याला म्हणतो. हार्डवेअर म्हणजे काय? आपला माऊस झालं, त्याचे स्पीकर झाले, अशा प्रकारे हे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following device provide communication between a computer and the outer world? तर कोणते डिव्हाइस आहे ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे कॉम्पॅक्ट इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस, त्यानंतर ड्रायव्हर्स, स्टोरेज. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी आउटपुट आणि इनपुट जे डिव्हाइस असतात ते आता माऊस कनेक्ट असतो इनपुट डिव्हाइस
त्यानंतर आपण जे क्लिक करतो तर ते वरती क्लिक होतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्पीकर असतात. ते आतमध्ये आपलं काय चालू आहे ते आपण काही इकडे ऑपरेट केलं, चालू केलं तर इकडे आवाज येतो. तर अशा प्रकारे ते कम्युनिकेट करत असतात आणि इनपुट डिव्हाइस ओके कॉम्प्युटरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. Which of the following service allow a user to log into another computer somewhere on the internet? ऑप्शन राईट आहे असा बघा. ऑप्शन ए आहे ईमेल, त्याच्यानंतर बी आहे यूज नेट, सी आहे टेलनेट आणि आहे एफटीपी. राईट ऑप्शन काय आहे? टेलनेट. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर जे आहे, युजर जे आहे टू कॉम्प्युटर लॉग इन करू शकतात या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व सर्व्हिस आहे टेलनेट, ही आपण म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवरती लॉग करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ALU इन कॉम्प्युटर? त्याचा काय पर्पज असतो? ऑप्शन ए आहे टू मॅनेज मेमरी, बी आहे परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन, त्याच्यानंतर सी आहे टू कंट्रोल इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस, डी आहे टू मॅनेज स्टोरेज. काय असा ऑप्शन बी परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सर्च इंजिन कोणता आहे यामध्ये? फायरफॉक्स, बिंग, आउटलुक, काय? राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन बिंग चा राईट ऑप्शन. सर्च इंजिन आहे क्रोम झालं, त्याच्यानंतर गुगल झालं, त्यासारखंच बिंग पण असतं, ते आहे सर्च करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डज द शॉर्टकट प्लस सी, कंट्रोल प्लस सी आपण जर प्रेस केलं तर काय होतो, काय करतात ते? कट सिलेक्ट टेक्स्ट, ती आहे कॉपी द सिलेक्टेड टेक्स्ट, ती आहे पेस्ट कॉपी टेक्स्ट, आणि डी आहे सेव्ह द डॉक्युमेंट. राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन बी कॉपीज द सिलेक्टेड टेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्पल स्प्रेडशीट ऍप्लिकेशन? कोणता आहे ते आपण बघू. आणि हे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, ती आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ती आहे मायक्रोसॉफ्ट ऍक्सिस, ती आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट. राईट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज? प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे आपली? क्रोम. ही तर सर्च इंजिन आहे. आपण पायथॉन एक असू शकतो आणि फोटोशॉप. विद्यार्थी मित्रांनो, फोटोशॉप पण कोणती प्रोग्रामिंग बी याचा राईट ऑप्शन आहे पायथॉन. हे जे आहे विंडोजचे हे व्हर्जन असतात, जसं की 10 विंडोजचे कॉम्प्युटरचे व्हर्जन असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 15 क्वेश्चन इथे संपलेले आहे. मला जर व्हिडिओ जर तुम्ही BCA, BBA, BBM आणि BMS एक्झामसाठी इंटरेस्टेड असाल कोर्स जॉइन करण्यासाठी, तर कोर्सला तुम्ही जॉइन करू शकता. यामध्ये विथ वाईज लेक्चर, लाईव्ह लेक्चर भेटणार, फुल सिलेबस नोट, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सीरीज, मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉइन करू शकता. फीज फक्त ₹2000 ठेवलेली आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. नेक्स्ट इयरसाठी प्रिपेअर करत असाल तर करू शकता. टार्गेट आहे याचा 75 प्लस. इझिली तुम्ही जाऊ शकतात. तर टाईमचं नियोजन चांगलं होतं याने. मॉक सिरीज वगैरे फुल सिलेबसवरती अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ला जॉइन करू शकतात. धन्यवाद. मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
नेक्स्ट